नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदी लेट झाला त्याबद्दल खूप खूप सॉरी. बेसिकली आमच्याकडनं काही टेक्निकल इश्यू नव्हता. बट स्टिल झाला Zoom आणि त्याबद्दल Facebook खूप खूप सॉरी. एकमेकांशी कनेक्ट होत नव्हते. सो त्याच्यामुळे आम्हाला हा वेळ लागला. सो त्याच्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. आपण पुढच्या 2च मिनिटात सुरू करूयात. जे वेळेवर आले त्यांना परत एकदा सॉरी आणि आमच्यामुळे ज्यांना उशीर झालाय किंवा जे आमच्यामुळे ताटकळून थांबले होते, त्यांना पण एक्स्ट्रीमली सॉरी. बट येस आम्ही तो इश्यू रिझॉल्व्ह केलेला आहे आणि आम्ही सगळे आता तुम्हाला भेटायला इथे आलेलो आहोत. सो 2च मिनिटं लोकं जॉइन होतायत. वेलकम सगळ्यांना. एक्स्ट्रीमली सॉरी परत एकदा. 2 मिनिटांमध्ये आपण थोडीशी लोकं अजून जमा झाली, की सुरू करूयात. हाय रावल्या. हाय तुषार. भूषण हाय. कधी-कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात, बट स्टिल आपण त्याच्यावरती ओव्हरकम करून अ, एखादा परफॉर्मन्स, एखादा इव्हेंट खूप उत्तम पद्धतीने प्रेझेंट करतो. सो त्याचसाठी इव्हेंट मॅनेजर्स आणि सगळी टेक्निकल टीम ही लढत असते नेहमी. सो ग्रेट लोकं येतायत. आकडा वाढतोय. हाय देवेश, राजू हाय. प्रतीक हाय. हाय अभिजित. वेलकम सगळ्यांना. सो मला वाटतं 1 मिनिटात आपण सुरू करूयात. ऑलरेडी लेट झालाय. अजून लोकांना ताट कळत नको ठेवायला. सो नीरज तू रेडी आहेस? केयूर तू रेडी आहेस? येस. क्या बात है. केयूर प्रकटलेला आहे अशा पद्धतीने. नीरज म्हणायचं असेल तुला पण ठीक आहे. अरे हो. हे मला इथे डिले दिसला ना त्याच्यामुळे मला नक्की कोड आलं ते कळलं नाही. थँक्स टू इंटरनेट. हाय हर्षा. ओके. सो आपण सुरू करूयात. हॅलो सगळ्यांना. गुड इव्हनिंग. लेट झाला त्याबद्दल खूप खूप सॉरी. बट बॅकस्टेज ब्रॉडकास्ट सेशन नंबर 5 कॉर्पोरेट इव्हेंट्स यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आज ह्या विषयावर आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत केयूर गोडसे आणि नीरज बिनीवाले. सो हाय वेलकम गाईज. वेलकम बिन्या. सो सुरुवात करायच्या वेळेला मला असं वाटतं की तुम्ही 2 शब्दात तुमची ओळख करून द्यावी. बिन्या. हाय, माझं नाव नीरज बिनीवाले. सो मी आणि केयूर एकत्र अलॉंग विथ अवर पार्टनर्स 16x60 मीडिया नावाची एक कंपनी चालवतो. वी आर मेनली इन टू कॉर्पोरेट इव्हेंट्स. आणि जसं सब्जेक्ट आहे तसं लेट्स हॅव फन. काही किस्से आहेत, तुम्हाला काही प्रश्न असतील वी कॅन डिस्कस दोज. केयूर. आय थिंक बिनी हॅज समड इट अप. आम्ही 16x64 नावाची एक कंपनी चालू केली 10 वर्ष वगैरे झाली आणि वी हॅव बीन हॅव्हिंग अ लॉट ऑफ फन. करोना इज ऑल्सो मेकिंग इट मच मोर इंटरेस्टिंग फॉर द नेक्स्ट 10 years. सो वी कॅन टॉक अबाउट ऑल ऑफ दॅट एज वेल. ग्रेट. ओके. सो सुरुवात करताना सगळ्यात बेसिक प्रश्न की बिन्या तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट करता म्हणजे नक्की काय करता? ज्यांना या क्षेत्रातली माहिती नसेल त्यांच्यासाठी तू थोडक्यात आणि सोप्या शब्दात काय सांगू शकशील? इव्हेंट मॅनेजमेंट करतो म्हणजे काय करतो? सो आय थिंक काय करतो पेक्षा काय काय टाईपचे इव्हेंट्स असतात, मे बी वेन वी से कॉर्पोरेट, हे सांगितलं तर मे बी अंदाज येऊ शकेल. सो कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये काय कॉन्फरन्सेस असतात, अॅन्युअल डेज असतात, फॅसिलिटी लॉन्चेस असतात वेगवेगळ्या कंपनीचे, किंवा कॉन्सर्ट्स असतात, स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत, कॉर्पोरेटसाठी टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज असतात, काही थिएटर फेस्टिवल्स असतात, ऍक्टिव्हेशन्स असतात, फॅशन शोज असतात, अवॉर्ड्स नाईट असतात,
आर्ट आणि ऑक्शन्स असतात, एक्झिबिशन्स असतात, CSR इव्हेंट्स असतात. सो इसेन्शियली एखाद्या कॉर्पोरेटला अपार्ट फ्रॉम देअर डेली रुटीन जे काही वेगळं करायचं असतं, दॅट कम्स अंडर अ कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट. वेन वी से दॅट वी आर इव्हेंट मॅनेजर्स किंवा आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट करतो, याचा अर्थ कॉर्पोरेटच्या डोक्यात एक आयडिया येते आणि नंतर त्यांना तो इव्हेंट डायरेक्ट अटेंड करायचा असतो. याच्या मधली जी काय प्रोसेस असते ती इव्हेंट मॅनेजर्स फॉलो करतात. अच्छा, ग्रेट. म्हणजे ह्या पद्धतीचं तू एवढी सगळी एक मोठी लिस्ट सांगितलीस, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मॅनेजमेंट, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन मध्ये जी सगळी टीम काम करते ती म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर इव्हेंट मॅनेजमेंट टीम असते. आणि Correct. कॉर्पोरेट कल्चर मध्ये तू म्हणलास त्या पद्धतीने की एकदा डिसिजन झाला की अशा पद्धतीचं काम करायचं आहे, तर त्याच्या पुढे तुम्ही सगळं टेक ओव्हर करता आणि ते पूर्णत्वास नेईपर्यंत तुम्ही काम करत असता. करेक्ट. तर येस, तर ह्या टाईपच्या इव्हेंट्स मध्ये किंवा ह्या कॉर्पोरेट इव्हेंट्सची तू एवढी जी मोठी लिस्ट सांगितलीस, त्याच्यामध्ये कुठल्या वेगवेगळे डिपार्टमेंट्स काम करत असतात? म्हणजे एखादा इव्हेंट म्हटला की कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व्ड असतात? वेल, कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं, सो ऍज अ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, मेनली यू हॅव प्रोडक्शन, देन यू हॅव मार्केटिंग, देन यू हॅव क्लायंट सर्व्हिसिंग, अँड देन यू हॅव सपोर्ट. इव्हेंट मॅनेजमेंट टीम 4 किंवा 5 वेगवेगळ्या झोन्स मध्ये किंवा टीम्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. पण याचा अर्थ त्यांचं काम या गोष्टीत रिस्ट्रिक्टेड असतं का? तर नाही. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ही आलीच पाहिजे. आणि आय थिंक दॅट्स द क्रक्स ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, दॅट यू शुड बी जॅक ऑफ ऑल द ट्रेड्स, मास्टर ऑफ सम. सो तुम्हाला हे सगळंच यायला पाहिजे. बरोबर. वेन वी टॉक फ्रॉम क्लायंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा वेंडर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, काय काय टाईपचे लोक याच्यात इन्व्हॉल्ड असतात, तर मेनली ऑल टाईप ऑफ आर्टिस्ट. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मला एखादी गोष्ट चांगली येते, ती काही असेल, म्हणजे मी काय चांगले चॉकलेट बनवतो किंवा मला रंग चांगले कळतात किंवा काय मी डिझाईन किंवा मी चित्र काढू शकतो. एनिथिंग इज देअर ऍज अन आर्टिस्ट फॉर इव्हेंट मॅनेजर. कारण यू नेव्हर नो कोणाला कधी रिक्वायरमेंट काय असते. सो बेसिकली सगळे आर्टिस्ट, म्युझिशियन्स असतात त्याच्यात, किंवा डान्सर्स आहेत, कोरिओग्राफर्स आहेत, होस्ट आहेत, MCs, वेगवेगळे बँड्स, VJs असतात, DJs असतात. हे सगळे लोक हे एक मेन इव्हेंट, एक लार्ज स्केल इव्हेंट करण्यासाठी हे गरजेचे असतात. सो डिपार्टमेंट वाईज वेन एव्हर वी से की काय काय डिपार्टमेंट असतात, यातल्या प्रत्येक गोष्टीची किंवा प्रत्येक आर्टिस्ट किंवा इव्हन टॉकिंग टू द क्लायंट, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात किंवा वेगवेगळे लोक असतात, ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते क्लायंटशी किंवा आर्टिस्टशी डील करत असतात. पण ऍट द एंड फायनल कॉल जो असतो तो ऍज अ टीम टुगेदर घेतला जातो आणि त्यांच्याकडनं कम्युनिकेशन पुढे जातं. ओके, ओके. ग्रेट, ग्रेट. तू बोललास त्या पद्धतीने खूप जण ह्याच्यात इन्व्हॉल्ड असतात आणि तू म्हटलास त्या पद्धतीने की ऑलमोस्ट सगळ्या टाईपचं नॉलेज एखाद्या इव्हेंट मॅनेजरला असणं गरजेचं Correct. असतं. तरीही इव्हेंट मॅनेजर म्हणून त्याचं बेसिक क्वालिफिकेशन किंवा मी इव्हेंट मॅनेजर मला व्हायचंय, तर मला माझ्याकडे बेसिक काय क्वालिटीज असल्या पाहिजेत? काय तुमचं म्हणणं आहे? कोण सांगू शकेल? वेल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मराठीत एक स्पेसिफिक शब्द आहे, अष्टावधानी नावाचा. अष्टावधानी याचा अर्थ तुमचं किती गोष्टींकडे वेगवेगळ्या बारीक लक्ष आहे, तुम्ही किती मल्टीटास्किंग करू शकता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऑफकोर्स देर आर व्हेरियस कॉलेजेस आता आहेत किंवा वेगवेगळे कोर्सेस आहेत, पण ऍट द एंड व्हॉट मॅटर्स इज तुमचा इंटरेस्ट किती आहे. कारण अनलेस अंटिल यू लाईक युअर वर्क, यू कॅनॉट सक्सीड इन इट, अँड इट्स ऍप्लिकेबल एव्हरीवेअर, कुठलीही इंडस्ट्री असो. पण इव्हेंट्स मध्ये बेसिक काही क्वालिटीज असतात. यू नीड टू बी गुड इन कम्युनिकेशन, किंवा स्ट्रीट स्मार्ट तुम्ही असलं पाहिजे, किंवा डिटेलिंग तुम्ही कितपत बघू शकता, आणि कपॅसिटी टू लर्न. कारण अनलेस अंटिल यू ग्रो युअर सेल्फ, पुढे काही होऊ शकत नाही इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये. बरोबर. इन केस केअर तुला काही ऍड करायचं आहे? आय थिंक यू समड अप सो मेनी थिंग्स. ग्रेट, ग्रेट. सो बरोबर आहे. तू म्हणलास त्या ह्याच्यामध्ये आता जसं तू सांगितलंस, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटची जी प्रोसेस असते, तर तू थोडक्यात एखाद्या इव्हेंटचं एक्झाम्पल देऊन काही सांगू शकशील का, की कशा पद्धतीने त्याचं प्लॅनिंग सुरू झालं
आणि कशा पद्धतीपर्यंत तो एक्झिक्यूट होत गेला. म्हणजे एखाद्या त्रयस्थ माणसाला सुद्धा आयडिया येऊ शकेल, की अच्छा इथून तुमचं काम सुरू होतं आणि इथे जाऊन संपतं. आय थिंक केयूर दिस गोज फॉर यू. सो सुरुवात ऍक्च्युली ह्याच्यापासून होते की म्हणजे स्पेसिफिकली कॉर्पोरेट इव्हेंट्स जेव्हा आपण बघतो तेव्हा द कॉर्पोरेट रेज अ रिक्वायरमेंट, त्यांना काहीतरी करायचं असतं आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस ऍक्च्युली खरी सुरुवात होते. वेन इट कम्स टू अदर शोज विच आर कॉन्सर्ट्स, तेव्हा आपल्याला करावं असं काहीतरी वाटतं आणि देन इट स्टार्ट. सो एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ अन आयडिया. दे हॅव एन आयडिया और यू हॅव एन आयडिया अँड देन यू वॉन्ट स्टार्ट डुईंग समथिंग. ऑब्व्हियसली द नेक्स्ट स्टेप इज सेइंग हाऊ दॅट आयडिया इज ऍक्च्युअली गोइंग टू हॅपन. मग त्याच्यावरती प्लॅनिंग होतं, त्याच्यावरती बेसिकली आयडिया तुमची झाली की वी स्टार्ट थिंकिंग ऑफ हाऊ टू रिअली डू इट. ज्याच्यासाठी तुमचं एक टास्क जे अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही कसं अचीव्ह करू शकाल, कुठल्या शो मधनं अचीव्ह करू शकाल, ह्याच्याप्रमाणे शोचा एक मूळ फ्रेमवर्क होतं. अँड ऑन दॅट फ्रेमवर्क देन द प्लॅनिंग स्टार्ट्स, देन द बजेटिंग स्टार्ट्स आणि देन निगोसिएशन्स हॅपन विच वी नो व्हेरी वेल. आणि मग एकदा ते सगळं झालं आणि ते एक ढोबळ स्वरूपातलं सगळं दुकान फिक्स झालं की मग ऑल वेंडर्स आर नोटिफाईड, वेंडर्स बरोबर बोलणं होतं, गोष्टी रिएंजिनियर होतात आणि मग त्याच्यानंतर ऍक्च्युअल काम होतं जागेवरती. आणि देन इट ऑल्सो एंड्स विथ ते सगळं डिसमॅन्टल होऊन ते परत जाणं. सो ऑल ऑफ दिस ऍक्च्युअली हॅपन्स. आणि हे सगळं करत असताना वन ऑफ द वे टू डू ऑल ऑफ दॅट इज ऍक्च्युअली रेप्लिकेटिंग, म्हणजे क्रिएटिंग हाऊ कॅन आय से अन ऑर्गोनोग्राम इन अ रफ वे. म्हणजे जितका मोठा इव्हेंट आहे त्याप्रमाणे तुमचे लोक कसे डिस्ट्रीब्यूट होतात एका कंपनीचे. दिस इज समथिंग वेअर कंपनीज रिअली प्ले अन इम्पॉर्टंट रोल अँड आर एबल टू मॅनेज स्केल इव्हेंट्स. बऱ्याचदा छोटा इव्हेंट असेल तर 2 लोक करू शकतात, पण खूप काहीतरी मोठं असेल तर टीम्स ऑफ 20 and 30 पीपल जे आपल्या ऑफिसमधनं तिथे जातात. आणि व्हेन वी आर डुईंग ऑल ऑफ दॅट वी हॅव स्पेसिफिक पीपल ज्यांचा स्किल सेट, जे बिना म्हणला की प्रत्येकाचे स्किल्स असतात, पण तरीही somebody is better at something than somebody else. So they actually all become a part of a particular team आणि मग ते तिकडनं पुढे जातात. So if I have to give you a random example, you can look at say Tech Mahindra, which was just before the lockdown. It is a show which has about 18 to 20,000 people. ते एका कॉर्पोरेट मधले असतात आणि तो एका वेगळ्या स्केलचा इव्हेंट होतो ज्याच्यामध्ये ज्याचा व्हेन्यू एक 13-14 एकर असतो. सो त्याचं ऑब्व्हियसली प्लॅनिंग हे एक 3 महिने होतं. शोचा दिवस एकच असतो आणि ते एक 6 तासामध्ये शो संपतो, पण त्याच्यासाठी पीपल आर वर्किंग फॉर अ मंथ. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या डिपार्टमेंट्स येतात. सो त्याच्यामध्ये ऍक्च्युली सेक्शन्स आहेत आणि सेक्शन्स मध्ये पण डिपार्टमेंट्स आहेत आणि वी हॅव बीन वर्किंग ऑन दॅट फॉर मेनी इयर्स. ते तसेच होत राहतात. अच्छा, ओके. बरोबर. तू म्हणलास की तुम्ही खूप वर्ष काम करत आहात. तर साधारण तुम्ही कधीपासून ह्या इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स या गोष्टीशी कनेक्टेड आहात आणि काम करताय? आणि डाउन द लाईन पुण्यामधलं कॉर्पोरेट इव्हेंट्सचं स्ट्रक्चर तेव्हा कसं होतं आणि आता कसं आहे? ओके. सो पहिला इव्हेंट तेजा तू आणि मी केला होता. तुला आठवत असेल तर 3D PLMचा तो एक सेट मी केला होता, लाईट्स तू केले होते. सो इट स्टार्टेड वे बॅक देन. आय थिंक इट वॉज 2007 इफ आय एम नॉट रॉंग. येस, येस. मी इंजिनिअरिंग करायचो, पोपटी चौकट जे चालू होतं तुझं. हो. सो 2007-08च्या वेळेला बरोबर. हा, आणि मग ते आपण चिंचवडला काहीतरी केलं होतं. सो सिन्स दॅट टाइम वी हॅव बीन वर्किंग इन टू इव्हेंट्स. म्हणजे ते 3D PLM बिईंग आवर फर्स्ट क्लायंट टू जॉमेट्रिक आणि मग बाकीचे सगळे ते कोर ऑब्जेक्ट्स वगैरे ते सगळे झाले इंजिनिअरिंगच्या वेळेसच. आणि तेव्हापासून ते सगळं चालू झालं. 10 वर्ष आधी 16x64 चालू झालं आणि तिकडनं आम्ही ऍक्च्युअल चांगल्या स्केलचे इव्हेंट्स करायला लागलो. आणि थँकफुली तेव्हाची लोक आणि आत्ताची लोक ही बऱ्यापैकी सेम आहेत. म्हणजे लाईक यू आर हिअर, हर्षा हॅज बीन अ पार्ट ऑफ अस फॉर अ रिअली लॉंग टाइम. आणि मग आता लाईट्स मधलेच एवढी लोक तेव्हापासून हॅव बीन देअर विथ अस. आणि वी आर व्हेरी हॅपी अँड वी आर व्हेरी प्राऊड दॅट यु नो ऑल ऑफ अस हॅव बीन टुगेदर. तेव्हाचे इव्हेंट्स काय होते आणि आत्ताचे इव्हेंट्स काय आहेत, तर इव्हेंट्स हॅव बीन सिमिलर. आपल्या सगळ्यांच्याच स्केल्स मोठ्या होत गेल्यात.
कोर ऑब्जेक्टचा एक सेट करायला किंवा एखाद्या नाटकाचा सेट करायला अजूनही तेवढीच मजा येईल, पण त्याच्यावरती त्याच्यापेक्षा खूप जास्ती स्केलची कामं होतात आता, आणि त्याच्यामुळे लागणाऱ्या गोष्टी पण तशा बदलत गेल्यात. थँकफुली पुण्यामध्ये जसं आपलं स्केल वाढत गेलंय, वेंडरचं स्केलही वाढत गेलंय, आणि दे हॅव बीन इक्वली सपोर्टेड. येस, बरोबर. तू म्हणतोयस तसं अगदीच बरोबर आहे की जसं डाऊन द लाईन स्केल वाढत गेली इव्हेंट्सची, त्या पद्धतीने त्याला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या सिस्टीम्स पण हळूहळू त्याच पद्धतीने ग्रो होत आहेत. आणि आपण अनेक लोक अनेक वर्ष या फील्डमध्ये काम करत आहोत. तर तू म्हणलास तसं सेम थोडासा सिमिलरच, पण स्केल वाईज काय बदल झालाय? म्हणजे आधी तू म्हणलास तसं की आधी पण 15-20 हजाराचे इव्हेंट्स व्हायचे का? आणि आता होतात का? किंवा बोल. 2009 का 2010 साली मला आठवतंय, मी पहिलं प्रेझेंटेशन दिलं होतं टेक महिंद्रासाठी. तेव्हाही तो पुण्यातला किंवा भारतातला सर्वात मोठा कॉर्पोरेट अॅन्युअल डे होता. आजही तो आहे. तेव्हाचं टेक महिंद्रा वॉज 5,000 लोक, आणि तेव्हा ते इच्छा गावात 5,000 लोक होते, आणि तेव्हाही सगळे राडे होऊन तेच सगळं ते इट वॉज अ बिग डील बॅक देन ऑल्सो, आणि टुडे ऑल्सो इट्स अ बिग डील वेर देर इज 18 and 20,000 पीपल. So the scale has definitely gone up. म्हणजे in terms of sheer number of people, scale मोठी झाली आहे. In terms of budget, scale मोठी झाली आहे, आणि that is why expectations are also up. So everybody, whether you are a vendor, whether you are into a production team, whether you are into our client servicing or your marketing or whatever, or whether it is Binay and I both, everybody has to up their game. So everybody has to work hard to do whatever it is, and that's the whole. I mean, that's a nice summation of what's really happening. करेक्ट. म्हणजे जस्ट तुला एक लेमन्स पर्स्पेक्टिव्ह घ्यायचा असेल तर मे बी हुएर इज बॉर्न इन 80s किंवा 90s, इफ यू रिमेंबर त्यावेळेला जे काय फिल्मफेअर व्हायचं आणि आता जे काय फिल्मफेअर होतं याच्यात जेवढा डिफरन्स आहे तोच डिफरन्स इव्हेंट्स इंडस्ट्रीमध्ये येतो. ऑफकोर्स इनडोर आणि आउटडोरचे फरक आहेत, पण त्याच्यात जे चेंजेस होतात तेच चेंजेस इथे होतात. मेन गोष्ट एक इव्हेंट्समध्ये क्लायंट्सच्या बाजूने जी बदलली आहे ती म्हणजे नाउअडेज आता ऑडियन्स इन्व्हॉल्वमेंट ही खूप इम्पॉर्टंट होत राहिली. आधीच्या काळी व्हायचं काय की वर्षातनं एक इव्हेंट व्हायचा, त्याच्यासाठी ऑडियन्स यायचं, त्यांना ते खूप भारी वाटायचं. पण आता वर्षभरात इतके जास्त इव्हेंट्स होतात एव्हरी टाइम तुम्हाला काय आठवडाभर आधी, काही काही बाबतीत तर महिना आधी तुम्हाला प्रिव्हेंट ऍक्टिव्हिटीज चालू करायला लागतात, आणि त्याचं सगळ्याचं समेशन येऊन तुम्ही एंड लावता, कारण द एंटायर मोटिव्ह नाव इज टू रीच मोर नंबर ऑफ पीपल. आधीच्या काळी वेन यू आर टॉकिंग अबाउट 10 years किंवा वन इव्हेंट हॅपनिंग हीच खूप बिग डील होती. आता वेगळा काय घडतोय, कारण इव्हन तेव्हा सोशल मीडिया नव्हता. आज तू एकच सेट केलास आणि तू 10 वर्षापूर्वी एक सेट केलास, तुझा अनेक 50 कंपन्यांना तो वापरू शकत होतास. आता पुढच्या 5व्या मिनिटाला तुला नवीन क्लायंट आला तर यू कॅन नॉट गिव्ह दॅट पर्टिक्युलर स्टेज ऑर डिझाईन ऑर एनी कंटेंट. सो इनोव्हेशन इज देअर. पण ऑफकोर्स जेव्हा तुम्हाला इनोव्हेशन करायचं असतं तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त टेक्निकल ऍस्पेक्ट्स नवीन मिळत जातात. 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी एक किंवा 2 प्रोजेक्टर लावणं हे सुद्धा खूप भारी होतं. बरोबर. ज्याच्यानंतर आता एलईडी वॉल म्हणजे आपण वाटेल तशा वापरतोय. आता आम्ही स्टेजवर कमी पडते काय म्हणून फ्लोअरवर एलईडी लावायला लागलो की स्टेज पण नको. सो देर इज अ डिफरन्स. आणि ऑफकोर्स एव्हरीवन वॉन्ट्स टू नाउअडेज मेक अ स्टेटमेंट की आमचा इव्हेंट हा होता आणि हा एवढा मोठा आहे, जो आधीच्या काळी एवढा नव्हता. कारण लाईक आय सेड लोकांना मजा वाटायची की आपला इव्हेंट झालाय. पण आता त्याच्यात ती इंटर कॉर्पोरेट सुद्धा जराशी कॉम्पिटिशन झालेली की तुझा इव्हेंट का थांब आम्ही जास्ती भारी करतो. तू पडलास त्या ह्याच्यातच की प्रत्येकाला आता मला सांगायचा इम्पॅक्ट पडतो का? सोशल मीडिया एवढा वाढला आहे, त्याच्यामुळे तू म्हणलास तसं की एखादी गोष्ट इथे तयार केली तर ती 4 ठिकाणी वापरता यायची, पण आता नाही येत. तर तसं सोशल मीडियाचं ऍस्पेक्ट बदलल्यामुळे आणि एवढं सगळं फ्रीली अवेलेबल गोष्टी झाल्यामुळे इव्हेंट मॅनेजर्स म्हणून चॅलेंजेस वाढले का चॅलेंजेस कमी झाले? मी हा आन्सर करतो, आणि आय चेंज बिनियाज पॉइंट अ लिटिल बिट. मागच्या काही एक 8-10 वर्ष आधी आणि आता याच्यामध्ये मटेरियल्स पण खूप चेंज झालेत. त्याच्यामुळे, आणि त्याची कॉस्ट पण खूप कमी झाली आहे. सो इफ यू रिमेंबर, आधीचे सेट करायचे असतील तर आपण
बरंचसं कार्पेंट्री वर्क करायचो आणि तिकडे जायचो आणि मग सिलेक्ट सेट ऑफ वेंडर्स असायचे जे सेट करायचे. पण आता ऑल ऑफ दॅट इज चेंज. म्हणजे आता वी डोंट यूज सो मच ऑफ वूड आणि मेटल फ्रेमिंग, बेंडिंग आणि ऑल ऑफ दॅट हॅज कम टू अ डिफरंट लेवल. MDF जुनं झालं. सो इन अ वे द पॉसिबिलिटीज हॅव, म्हणजे काय, मोर नंबर ऑफ पॉसिबिलिटीज हॅव इमर्ज्ड, नंबर वन. So you always want to customize, and that is actually a need because your budgets and expectations have gone up. And that is the whole reason why you can't really use the same stuff again. बरोबर. So that is one thing. And how that is actually affecting social media is actually because of the advent of social media. Everything that we do, including when we are actually designing things in office, sometimes it goes out आणि इट इज अ प्रॉब्लेम. म्हणजे यू नो दॅट, म्हणजे काय, समटाइम्स बिनिया इज डुईंग समथिंग इन दी ऑफिस आणि समबडी टेल्स मी सेइंग दॅट त्या इव्हेंटचं काय झालं, आणि हे आमच्यातच झालंय. सो फॉरगेट सोशल मीडिया, डिजिटल इज ऍक्च्युअली रुइनिंग थिंग्स इन मेनी वेज. द गुड थिंग इज दॅट ऑल द वर्क दॅट वी डू इज आउट देअर फॉर पीपल टू सी, आणि एव्हरीबडी एल्सेस वर्क इज ऑल्सो देअर फॉर अस टू लर्न. सो इट इज क्वाईट गुड. आणि क्लायंट्स बघतात कामं, त्यामुळे चांगलं काम झालं की बरी कामं मिळतात. सो इन अ वे दॅट्स गुड. सोशल मीडियामध्ये एक प्रॉब्लेम फक्त कधी कधी येतो, विच इज इन वेडिंग्स. कारण वेडिंगचा चालता बोलता कॅटलॉग जो एक पिंटरेस्ट नावाचा आहे, ज्याच्यात लोक बघतात कुठली तरी वेगळेच डेकॉर, म्हणजे तुम्हाला फ्लॉवर सिंगापूर, तुमचं बजेट असतं जुन्नरचं आणि तुम्ही अजून कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी इव्हेंट करणार. सो ते मॅच होत नाही. पण समटाइम्स इट्स अ ब्लेसिंग, समटाइम्स एक्सपेक्टेशन्स किंवा लोकांच्या डोक्यात खूप फिक्स होतात. सो दे आर नॉट ओपन टू व्हॉट एव्हर फिजिबल. येस. आणि दॅट इज अ प्रॉब्लेम ऑल्सो, कारण बऱ्याचदा त्यांना जे आवडलं असतं ना, ते त्यांना त्या गोष्टीसाठी ते ऍप नसतं. सो बराचसा वेळ जातो टू कन्व्हिन्स देम दॅट ओके व्हॉट इज गोइंग टू वर्क. सो ती एक अननेसेसरी स्टेप होते कधी कधी. करेक्ट. म्हणजे काही डिजिटल थीम असे असलेल्या क्लायंटला ढोल ताशा नको, हे आम्हाला कन्व्हिन्स करायला लागतं, आणि दॅट्स द बॅड थिंग. तू म्हणतोयस त्या पद्धतीने थोडस जवळपास असं की सगळं तुम्ही प्लॅनिंग करता, सगळं म्हटलं जसं की स्टेज डिझाईन ठरतो, वॉल कशी लागेल ठरतं, कन्फिटीचं प्लॅनिंग होतं, लाईट्स कसे असतील, साऊंड कुठल्या टाईपचा असेल, सगळा फ्लो ठरतो, हे सगळं होतं. आणि जस्ट फील लाईक आपल्याला असं वाटतं की येस, आता आपण प्रिपेअर्ड आहोत इव्हेंटला जाण्यासाठी. पण मग लास्ट मोमेंट काही प्रॉब्लेम होतात, किंवा क्लायंट लास्ट मोमेंट काही चेंज करायला सांगतो का? तर तिथे कुठल्या पद्धतीने जनरली डील होतात? म्हणजे नॉर्मल इव्हेंट्समध्ये कधी-कधी तसं होतं आणि ते छोटा स्केल असल्यावरती कव्हर अप करता येतं. पण कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये जेव्हा अख्खा लाईनअप असतो, तर ते सगळं सांभाळून आणि टेम्परामेंट पण कूल ठेवून कसं हँडल करता? त्याचं काही सिक्रेट आहे का? ओके, ज्या ज्या लोकांना मी माहिती आहे त्यांना अपेक्षित असेल की मी हे उत्तर देऊ शकत नाही, की युअर प्लीज गो अहेड. मी ऍक्च्युली हेच विचारतो, विनय तू हे एनिवे. सो यात काहीच दुमत नाहीये की वेन एव्हर यू डुईंग समथिंग, ते स्केल काही असली तरी थिंग्स चेंज, आणि चेंज इज कॉन्स्टंट. आणि द होल रिझन फॉर दिस इज की जेव्हा तुम्ही ते समोर बघता तेव्हा मे बी समटाइम्स यू वॉन्ट थिंग्स डिफरंटली, आणि ते क्लायंट कडनंच नसतं, ते अनेकदा वी आरसेल्स चेंज इट. म्हणजे वी आरसेल्स नो वेन वी आर डुईंग थिंग्स दॅट ओके दिस कॅन बी बेटर्ड, आणि ते जसं तुम्हाला बेटर करता येईल त्यानुसार चेंजेस हे करावेच लागतात. बरोबर. न त्या ऐन मोमेंटला जेव्हा चेंजेस करायचे असतात तेव्हा जो काय बाजार उठतो, हा जर तुम्हाला उठवून द्यायचा नसेल तर द ओनली अँड ओनली वे इज प्लॅनिंग. द ओनली वे इज प्लॅनिंग. आणि व्हॉट रिअली हॅपन्स इज, तुम्ही लास्ट मोमेंटला सुद्धा अनेक लोक तुमची काम करतच असणार आहेत, पण तुमच्याकडे अशी लोक पाहिजेत. समटाइम्स वी वॉन्ट आवर प्रोडक्शन हेड टू बी फ्री. म्हणजे देर आर टाइम्स वेन बिनिया इज वर्किंग, आय एम वर्किंग, पण आवर प्रोडक्शन हेड इज फ्री, बिकॉज when we want to change something, we tell him and he's free. So he knows how to think. So you have to place people in particular sections की जे स्वतःहून ते डिसिजन्स घेऊ शकतात आणि त्यांना ती बँडविड्थ आहे त्या मोमेंटला. आणि हे तुमच्या प्लॅनिंग मध्ये खूप क्रिटिकल आहे. जर तुम्ही ते केलं नाहीत तर यू आर गोइंग टू सफर. आणि ह्या उपर पुढे जाऊन इफ देर इज सम मिस्टेक,
make sure you document what really happened, make sure you make a procedure for it, and make sure your team is aware so that it doesn't happen again. And thankfully our gang is much better that they can point out Binya and my mistakes. So अशी सगळीच चांगली लोक आपल्याकडे आहेत. So म्हणजे जे बॅकस्टेजशी कनेक्ट आमच्या करताना चुका इफ यू सांगतात. रिमेंबर वी हॅड दोज TGR and TGWs, so things Yes. gone wrong and things gone right, so we try and document it every time. बरोबर. ग्रेट ग्रेट. तू तू सांगतोयस त्याच्यातला अजून एक मुद्दा की प्लॅनिंग सगळं आहे आणि लास्ट मोमेंट चेंजेस होऊ शकतात. ते एक्सपेक्टेड आहे, तो नॅचरल गोष्ट आहे. म्हणजे तर आजच्यासारखं. मजा येते त्यात. सो अशा गोष्टींसाठी फायनान्स कसा मॅनेज करता? म्हणजे बेसिक किंवा तुम्ही म्हणून असं नाही, इन जनरल कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये आत्ताच्या वाढलेल्या एवढ्या सिनारिओ मध्ये नॉर्मल माणूस असं बघतो, अरे कॉर्पोरेट इव्हेंट आहे म्हणजे काय, लय पैसा असतो त्यांच्याकडे. ही एक बेसिक टर्म सगळीकडे वापरली जाते. तर तसाच खराच सिनारिओ आहे का किंवा नसेल तर नॉर्मल तुम्ही काय सांगू शकता की तुम्ही बजेट्स कशी प्लॅन करता, फायनान्सेस जे अवेलेबल आहेत ते कसे प्लॅन करता, काय म्हणजे सांगू तू एका इव्हेंटचं म्हणतोयस का? मी खूप जनरल विचारतोय, म्हणजे की मी म्हटलं तसं की नॉर्मल लेमन वाटतं की कॉर्पोरेट इव्हेंट्स म्हटल्यावरती खूप त्यांच्याकडे बजेट असतं, सो ते खूप मोठ्या स्केलवरती काम करू शकतात आणि आमच्याकडे बजेट नसतं, सो आम्ही छोट्या स्केलवरती काम करत राहतो. पण मला पण माहिती इतके वर्ष काम करत असल्याने की असं खरं तर नसतं. सो ते त्या लाईनवरती काही सांगू शकाल का? सो नंबर वन, कॉर्पोरेट म्हणलं की खूप सारं बजेट आहे हा भ्रम आहे. सो द बिगेस्ट ऑफ द इव्हेंट्स ऑल्सो डोंट हॅव द बजेट दॅट यू माइट एक्सपेक्ट. आणि इवन इफ दे हॅव अ बजेट, अनेकदा देर आर हंड्रेड्स ऑफ कंपनीज ट्राइंग टू पिच फॉर इट. You get selected because your ideas are brilliant. Your ideas are brilliant because they are expensive, and then you're matching a particular negotiated budget. So eventually, जे बिन्या मगाशी म्हटलं that there has to be an innovation, and it has become really competitive. So there is innovation in terms of design through which a production can actually make sure that something really fits into a budget, and then a big show really happens. I mean, we all know the biggest of the shows that we do, what the budgets have been, if you've been doing lighting, or if somebody else has been doing something, that is all known. Now, when it goes to absolute planning of a particular budget, we have given my क्लायंटला आपण सुरुवातीलाच एक स्प्लिटच देतो ना, की सगळं तुमचं अख्ख्या इव्हेंटचं बजेट काय असणार आहे. सो ते प्लॅन करूनच दिलेलं असतं. आणि देन वी सिट विथ द क्लायंट्स purchase or sometimes with the client, and we come to a fine tuned budget. And now we have to make sure that every particular head जो आम्ही केलं, म्हणजे फॉर इन्स्टन्स लाइटिंग असेल, इतके पैसे तर ते तेवढ्या पैशामध्ये बसवायलाच पाहिजे, including all the changes that we want to do. अच्छा. So you have to be meticulous in your Excel sheet. If you make a mistake over there, then you end up paying from your own pocket. Which is also okay if you want to make the show better. But please use whatever from your pocket to make the show better, and not to cover up your mistakes. बरोबर. करेक्ट. म्हणजे एवढं सिम्पल नसतं. एक डोसा 10 रुपये, 2 डोसे 20 रुपये असं नाही होत. कॉर्पोरेट मध्ये जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला 100 डोसे असतात ना, ते 25 रुपयातच द्यायला लागतात. सो आणि मुळात ते निगोसिएशन याच पद्धतीने होतं की तुम्ही कधी जर असं वाटत असेल की 5,000 लोकांचा इव्हेंट आणि काय 20,000 लोकांचा इव्हेंट, तर बजेट चौपट असणार आहे. ते कधीच तसं नसतं. म्हणजे आपण साधी भाजी गेल्यानंतर म्हणतो की 1 किलो बटाट्याचे एवढे का, ओके मी 3 किलो घेणार आहे, कमीत द्या. सो तोच झोन आहे. आणि मुळात कॉर्पोरेटमध्ये होतं काय की परचेस डिपार्टमेंट किंवा या सगळ्या गोष्टी, इट हॅज बिकम टू मच कॉम्पिटेटिव्ह. नाऊ वेन वी टॉक अबाउट कंपनीज किंवा स्पेसिफिकली बिगर कंपनीज, देर इज सम ओव्हरहेड ओव्हर देअर. पण कॉम्पिटिशन म्हणजे जसं साधारण पुण्यातच दर 31st ला किंवा 25th डिसेंबरला साधारण 200 ते 300 नवीन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज जन्माला येतात. आणि ते पुढचे 4 ते 5 महिने सस्टेन करायचं असतं. सो तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी समजा लाखभर रुपये लावत असाल, तर त्या माणसाला ओव्हरहेड नसल्यामुळे तो तीच गोष्ट 25 आणि 30,000 रुपयात देतो, कारण त्याला फरकच पडत नाही. पण यामुळे होतं काय की आफ्टर अ पॉइंट क्लायंटसाठी हे मार्केट खूप स्पॉइल व्हायला लागतं.
हो. आणि इव्हन कंपनीजसाठी सुद्धा, म्हणजे तू लाइटिंग मध्ये आहेस, तुला अंदाज येईल की एका पॉइंट नंतर तू 3 वॉटचा एलईडी लावतोय का 5 वॉटचा लावतोयस का 10 वॉटचा, काही फरक पडत नाही. तिथं नगाला नग असणं गरजेचं असतं. आणि मग तो प्रॉब्लेम होतो की म्हणजे उद्या तुम्ही कुछ कुछ होता है अजून कोणीतरी भोजपुरी बरोबर घेऊन केलात तर इट्स नॉट गोना मेक दॅट इम्पॅक्ट, बट पीपल एंड अप डुईंग दॅट. आणि अनफॉर्च्युनेटली मग देर हॅव बीन इयर्स जेव्हा वी हॅव लॉस्ट अ क्लायंट just because of the negotiation techniques or the quality that we wanted to give, and after couple of years we have got them back and they're still with us. So at the end quality matters. येस. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तू म्हणलास तसं की मी स्वस्तात देतोय, माझ्याकडनं काम करून घ्या, याला बऱ्याच वेळेला जसं नॉर्मल माणूस पण भुलतो तसं ह्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज पण कधी कधी भुलतात आणि मग त्यांना त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स येतो. सो Correct. याच्यातला एक फन पार्ट असं विचारायचं आहे, कधी मला पर्सनल वरती प्रश्न विचारलाय की जसं तुम्ही इव्हेंट प्लॅन करता त्याचा सगळा फ्लो तयार असतो तसा तुमचा दिवसाचा फ्लो पण तयार असतो का? हो. नाही. ओके. सो मजा होती ती. तर मला विचारायचंय आता ह्याच्यावरती की इव्हेंट्स म्हटल्यावरती जनरली लोकांच्या डोळ्यात किंवा डोक्यात येतं लाईट्स असतील, तिथे साऊंड असेल, सेट असेल, आता एलईडी वॉल असेल, कॅमेरा असतील, काही प्रमाणात कन्फिटी ब्लास्ट असतील. तर ह्या बेसिक एलिमेंट्स आल्या की इव्हेंट हल्ली होतो का अजून काही ऍडव्हान्स्ड कुठले कुठले एलिमेंट्स पण असतात त्याच्याविषयी काही थोडक्यात सांगू शकलात कोणी तर? ऍडव्हान्स एलिमेंट्स म्हणजे इसेन्शियली द सर्व्हिसेस दॅट यू नीड. आता लाईक यू सेड काय इन्फ्रास्ट्रक्चर असतं, फॅब्रिकेशन असतं, टेक्निकल सपोर्ट असतो, लाईट, साऊंड, काय एव्ही आणि पायरो. देन देर इज सिक्युरिटी, देन देर इज केटरिंग, देन देर इज ट्रान्सपोर्ट, देन देर इज मॅनपॉवर. याच्यात अशर्स असतात, होस्टेसेस असतात, व्हॉलेंटियर्स असतात, देन देर इज सॅनिटेशन, देन जे आता खूप जास्ती महत्वाचं झालेलं आहे. सो स्टँडर्डायझेशन मुळे देर इज नाव एक्सेल शीट मध्ये सेफ्टी अँड सॅनिटेशन असा एक वेगळा आय थिंक टॉप हेड असणार आहे की तुम्ही इव्हेंट करायच्या आधी तुम्ही सॅनिटेशन करून घ्या त्या एरियाचं. सो ते असतं. देन यू हॅव प्रिंटिंग असतं, यू हॅव स्टेज क्यू एजन्सीज असतात. सो लिमिट नाहीये. सो जसं एक इव्हेंट दुसऱ्या इव्हेंट सारखा नसतो तसं प्रत्येक इव्हेंटची रिक्वायरमेंट ही वेगळी असते आणि देर इज ऑलवेज समवन हू डज दॅट वर्क. सो यू हॅव टू ऑनबोर्ड देम टू वर्क विथ यू आणि यू कीप ऑन इव्हॉल्विंग युअर वेंडर डेटाबेस ऍज वेल एज तुम्हालाही कळत जातं की नवीन नवीन गोष्टी काय आहेत. बरोबर. येस, अगदी व्यवस्थित तू छान सांगितलंस ह्या गोष्टी. त्याच्याच बरोबर मला असं विचारायचंय की आता पुण्यामधले होणारे इव्हेंट्स, त्याच्यासाठी लागणारं मटेरियल, कधी कधी बाहेरचे परफॉर्मन्सेस पण इथे होतात. तर पुण्यामध्ये काय गोष्टी कदाचित म्हणजे असं हे नाही पण काय गोष्टी अवेलेबल नाहीयेत त्या कधी कधी तुम्हाला असं वाटतं की अरे नाही, मला बाहेरनं सॉर्ट ऑफ इम्पोर्ट कराव्या लागतात, बाहेरच्या शहरातून म्हणा किंवा अशा पद्धतीने. तर तसं काय थोडंसं लिमिटेशन आपल्या पुण्यात काही आहे का? बिन्या बोलतोय, मी बोलू? बोल बोल. नाही. सो हा एक ट्रिकी क्वेश्चन आहे. पुण्यामध्ये सगळं मटेरियल आहे का? तर पुण्यामध्ये मटेरियल आहे. पुण्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. समटाइम्स द रिक्वायरमेंट कॅन बी व्हेरी स्पेसिफिक, ज्याच्यासाठी तुम्हाला काय मुंबई, दिल्ली, बँगलोर कुठनं तरी काहीतरी मागवायला लागतं. पण नुसतं इक्विपमेंट हा एक झोन नाही आहे. समटाइम्स द टेक्निशियन्स ऑल्सो मॅटर आणि दॅट इज समथिंग दॅट वी वुड लुक व्हेरी कीनली ऑन. म्हणजे हुम वी आर वर्किंग विथ डझंट रिअली मॅटर की त्यांच्याकडे दिवे किती आहेत. सो लाईक वी वर्क विथ यू, विल से हा ठीक आहे, तू दिवे कुठनंही आण, आम्हाला काही घेणं नाहीये, वी वॉन्ट यू टू बी देअर. आणि दॅट्स अ रिझन, म्हणजे दॅट्स द होल रिझन वाय वी वॉन्ट अ हर्षा टू बी देअर, और दॅट्स द सेम रिझन वाय वी वॉन्ट अ ड्वेन दास टू बी देअर. So, or all these sound engineers वगैरे matter a lot. So असं नाहीये की if I want to do Tech Mahindra, the sound is not available in Pune. पण I want a Roger Drago because I want a Roger Drago because he's the best. So बरोबर. there are cases when you would do it, and that's the whole point. And that's the same thing that happened with even like even during Brian Adams. तेव्हापासूनही हेच चालू आहे. So we had the truss coming in from Hyderabad, we had something coming in from Delhi. काही lighting fixtures actually आपण दिल्ली मधनं मागवले होते. Sound had come in from Bombay. So you actually want to do all of that.
इन अ व्हेरी डिफरंट वे. त्यावेळेला ह्या गोष्टी अवेलेबलच नव्हत्या पुण्यामध्ये, ज्या पुण्यामधनं नाही घेतल्या त्या. जे सगळं पुण्यामध्ये होतं ते वी ऑलवेज टेकन इट फ्रॉम पुणे बिकॉज यु नो इकॉनॉमिकली बरं पडतं ते. पण आता वी चेंज इट, की जेव्हा गरज आहे तेव्हा बिकॉज वी वॉन्ट दॅट पर्सन टू बी देअर, यू ऍक्च्युअली वुड गेट इट. सो अनेकदा पुण्यातले वेंडर्स वी टेक देम आउटसाइड. सो असं नाही की वी आर वर्किंग ओनली इन पुणे. समटाइम्स वेन वी आर वर्किंग इन गोवा वी वॉन्ट यू टू बी ओव्हर देअर. Or sometimes we'll take our LED vendor over there because we are very comfortable working with them. We know they are good, and we've taken them to Delhi or taken them to Hyderabad or Goa or Bangalore and things like that. So it's a mixed thing. There is no particular way of doing it. करेक्ट. पुण्यात मोस्ट ऑफ द गोष्टी आहेत. समटाइम्स माझं पर्सनल फिलिंग आहे की वेनएव्हर देर आर बिग म्युझिक फेस्टिवल्स ऑर एनिथिंग हॅपनिंग, जे काही ह्यूज सेट्स किंवा त्याचा जो फॅब्रिकेशन सपोर्ट लागतो, पुण्यातले वेंडर्स आहेत, पण इन टर्म्स ऑफ मटेरियल ते थोडंसं कमी पडतं, विच इन्क्लुड्स प्रॉप्स ऑल्सो. पण ह्याचं मुळात मला कारण असं वाटतं आर विसिनिटी टू मुंबई. So if you see the biggest centers of events are like your main metros, जे काय दिल्ली असेल, मुंबई आहे, अजून बँगलोर आहे, खाली चेन्नई आहे, कोलकाता आहे, ही सगळी ठिकाणं एकमेकांपासून लांब आहेत. पुण्याचा प्रॉब्लेम हा होतो की पुणे इज जस्ट 3.5 hours अवे फ्रॉम मुंबई. आणि मुंबई being the financial capital, there is so much of work over there. The vendors over there can definitely invest in it, कारण त्यांना त्याचा रेट ऑफ रिटर्न हा खूप चांगला मिळतो. सो बऱ्याचदा पुण्यातला वेंडर सुद्धा, मेनी ऑफ द टाइम्स वी गिव्ह वर्क टू पुणे वेंडर्स, बट वी नो दॅट ही इज प्रोक्युरिंग इट फ्रॉम मुंबई. जस्ट बिकॉज इज अ रेग्युलर वेंडर, वी डोंट बायपास इट बिकॉज वी वॉन्ट द वर्क टू रिमेन इन पुणे. पण इवन नॉर्मल शोज, इफ पुणे मार्केट जर फुल असेल तर देर आर वेंडर्स हू गेट देअर स्टफ फ्रॉम मुंबई, आणि वी आर ओके विथ इट, बट वी नो इट, दॅट्स द फॅक्ट. बरोबर, तू म्हणलास तसा. त्या ह्याच्यावरती अजून एक मला असं विचारावं असं वाटतं की जसं तू म्हणलास की येस, क्वालिटी किंवा लागणारं मटेरियल बाहेर आणलं जातं आणि त्या पद्धतीने इथे होतात. तर नीरज आठवलेने पण आपल्या मित्रांनी मगाशी विचारलंय किंवा इन जनरल नॉर्मल एखादा माणूस इथे असेल तर त्याला दाखवण्यासाठी तू काही फोटोज तुझ्याकडे असू शकतील का, इफ पॉसिबल? तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेईन, पण तुला प्रिपेअर करायला ओके, काय टाईप ऑफ फोटोज हवेत तुला? ते तर मला माहितीये की तुझ्याकडे भरपूर काय काय असू शकतं, पण तू आता जसं म्हणलास की प्लॅनिंग आहे आणि तू सॉर्ट ऑफ तुझ्या ऑफिसमध्ये बसून हा सेट डिझाईन केला आहेस आणि ओके. क्लायंटला प्रेझेंटेशन दिलंस आणि येस, आणि मग इव्हेंट मध्ये ते ऍक्च्युअल कसं दिसतंय. सो ओके, तू म्हणलास ठीक मगाशी आहे. तसं I'll search for something. Wait. नो प्रॉब्लेम, नो Some प्रॉब्लेम. time. तोपर्यंत मी जनरल केयूर तुला एक असं मजा म्हणून विचारू शकतो की ह्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये कधी कधी काही गोष्टी कधी गणतात का, किंवा असं होतं का की ओके आपण सगळं प्लॅनिंग करून चाललोय पण अशी वेगळीच कुठली तरी गोष्ट जी कदाचित सुटून गेलेली असते डोक्यातून आणि ती ऐन वेळेला तिथे घडते. असा कुठला इन्सिडेन्स घडलाय किंवा असं काहीतरी गंमत किंवा फजिती सांगू शकशील की ज्याच्यामुळे लोकांना पण प्रिपेअर राहू शकतील या गोष्टींसाठी? आय थिंक इन द पास्ट 10 years ना अशा अनेक गोष्टी होऊन गेल्या असतील. नथिंग रिअली मेजर दॅट आय कॅन रिमेंबर. मायनर गोष्टी होत असतात इकडे तिकडे. आय थिंक द होल पॉइंट इज की आता त्या घड्याळ जर लागल्या तर आय विल बी व्हेरी वरीड. म्हणजे ऍज 16x64 इट बी व्हेरी वरिंग की आता जर अशी काहीतरी मेजर माती झाली तर. लकीली हाऊ वी वर्क याच्यामुळे ती माती होण्याची शक्यता खूप कमी आहे. तर वी गॉट व्हेरी एक्सपिरियन्स पीपल आणि दे आर ऍक्च्युली इन डिफरंट सेक्शन्स अँड डिफरंट टीम्स. त्यामुळे एक डेटम लेवल पर्यंत गोष्टी सॉर्टेड असतात. सेकंडली बिकॉज वी आर वर्किंग सो मच, म्हणजे नॉट नाव पण नॉर्मली. सो वी आर वर्किंग सो मच की ते सॉर्ट आउट होत असतात. ती एक ते सायकल आहे. सो दीज थिंग्स डोंट हॅपन. घडणारी मस्ती किंवा घडणारी मजा म्हणजे कार लॉन्चच्या वेळेला रिमोटनी दाबल्यानंतर ते तिकडे रिसीव्ह होत नाही बिकॉज देर इज सम सिग्नल अटेन्युएशन. आणि मग ते एकदा आय थिंक आपणच होतो त्या मर्सिडीजच्या लॉन्चला का काहीतरी, मग त्याच्यानंतर ते मॅन्युअली उघडलं होतं ऑन क्यू आणि वी वर प्रिपेअर्ड फॉर इट बिकॉज ते आदल्या दिवशी वर्कआउट होत नव्हतं. सो नेक्स्ट डे आतनं इकडे बट रिमोट दाबला की ते माणूसच उघडतो आणि दॅट हॅज बिकम अ प्रोसेस नो.
म्हणजे आपण एक रिमोट पॉलिटिशियनला देतो आणि मग त्याच्यानंतर ती प्लाक तर कोणीतरी मागणं दोरीनीच उघडत असतं. आणि हे आता स्टँडर्ड झालंय ऍज अ पार्ट ऑफ इंडस्ट्री, म्हणजे एव्हरीबडी नोज दॅट. आणि अशाच नेहमी घडणाऱ्या गोष्टी ज्याला खरं तर एक दोनदा वी ट्राय टू कम अप विथ अ सोल्युशन इज ओपन एअर व्हेन्यूजला त्यांना समयी लॅम्प लाइटिंग करायचं असतं आणि वारं असतं खूप. सो दोज आर थिंग्स विच आर क्वाईट फनी. त्याच्यावरती एकदा बिन्याचा जेट फ्लेम लायटर वापरला होता. आणि आता त्याच्याबरोबर कधी कधी अॅक्रेलिक बॉक्स येतो एक टू रिअली लाईट अप थिंग्स. सो काहीतरी होत असतं असं आणि वी कीप ऑन चेंजिंग इट. पण मॅसिव्ह माती नाही झाली फॉर आय थिंक रिअली लॉंग टाइम. ग्रेट, हे भारी आहे. माती आणि नाही मी एक झाली. किस्सा सांगू शकतो. वेन बोल. बॅक इन 2009 आय रिमेंबर दिस का 2010 व्हेरी अर्ली, म्हणजे एक काहीतरी एलईडी वॉल्स जस्ट आल्या होत्या आणि मी एक सेट डिझाईन केलं होतं ज्याच्यामध्ये एलईडी वॉल्स अशा वाकड्या वगैरे होत्या, म्हणजे डिफरंट शेप्स ऑफ एलईडी वॉल्स. आणि मी क्लायंटला सांगितलं की ओके दिस गोन बी ग्राफिक. आणि एलईडी वॉल्स वर जस्ट देअर, म्हणजे देर वॉज ओनली वन वेंडर आणि ते मुंबईतनं आणायला लागायचे. आणि द क्लायंट लव्ह द सेट, एव्हरीथिंग इज फाईन. आणि आम्ही जेव्हा ते सगळं एलईडी वॉल्स मॅप करायला लागलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की अरे एलईडी वॉल्स अशा वर्कच होत नाही. आणि देर वॉज नो वेंडर इन पुणे ऍट दॅट टाइम टू टेल अस. सो एक दिवस रात्री मी आणि बिन्या बसून ते सगळं मॅप केलं होतं आणि सगळे ग्राफिक्स तसे करून मग तिथे रन केले होते. त्याच्यानंतर बिन्या बिकेम व्हेरी गुड ऍट डुईंग ऑल दीज थिंग्स विथ एलईडी वॉल्स. आणि आय जस्ट स्टॉप डिझायनिंग स्टेजेस विथ व्हेरी बॅडली डिझाईन्ड एलईडी वॉल्स. सो आय थिंक दॅट इज समथिंग दॅट हॅपन, बट दॅट वॉज वे बॅक. SBS जस्ट चालू झाली होती, बट द शो वेंट फॅन्टॅस्टिक. द क्लायंट लव्ड इट. फक्त त्याच्या 4 दिवस आधी जी आमची जी काय फुटली होती हे हे वॉज अ लॉट ऑफ फन. भारी. निपुण धर्माधिकारी विचारतोय, अरे त्याला ग्रेट, बिन्याने हे सुरू केलंय. ग्रेट. सो तू बोल बिन्या, सांग आम्हाला काहीतरी याच्याबद्दल, लोकांना दिसेल आता हे. तुझा माईक चालू आहे का बिन्या? येतोय आवाज? या हा, आता येतोय. Okay. सो दिस वॉज टेक महिंद्रा एकतोमचा या वेळचा सेट. सो whenever you talk about or ask about how much detailing is there, it's actually made very much in detail because see, आम्हाला एक साधारण टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. बोथ ऑफ अस हॅव डन आवर इंजिनिअरिंग. त्यामुळे एक अंदाज आहे की कुठली गोष्ट चित्र म्हणून काढणं. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन आर्ट अँड वेन एव्हर यू सजेस्ट समथिंग, वेन इट नीड्स टू लुक गुड, पॅरलली आमच्या डोक्यात हे चालू असतं की लेट्स मेक इट फिजिबल. सो वेन एव्हर यू सी सच डिझाईन्स किंवा स्टेजचं वगैरे डिझाईन केलेलं आहे, इट्स अप टू द स्केल की दिस इज प्रोडक्शन रेडी. सो इफ यू सी नॉर्मली आता इव्हेंट्स जे सगळे लोक करतात त्यांना माहिती असेल की वेनएव्हर से आपण स्कॅफ सपोर्ट्स वापरतोय किंवा बाकी मागणं जे काय सपोर्ट किंवा हे करतोय, तर या गोष्टी इथं प्रॉपर ड्रॉ केलेल्या आहेत. सो इट्स नॉट की पुढनं आपण एक असा तिरका स्टेज करूया एवढंच आपण विकून आलोय आणि नंतर काय करायचं कोणाला काही माहित नाही. कारण हे कॉर्पोरेट इव्हेंट्स किंवा या ज्या गोष्टी असतात त्यांना आपल्याला साधारण एक प्रायोगिक नाटकासारखे स्टेजेस देता येत नाही की इकडनं आपण ना एकच दोरी टांगू आणि त्यांनी ना तुमच्या इव्हेंटचं नाव बाहेर येईल. तर असं नाही, तो शोशाच असतो, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला ते इतक्या कन्व्हिन्सिंगली पिच करायला लागतं. सो व्हेनेव्हर देर इज अ बिग शो, व्हॉट एव्हर यू सजेस्ट आफ्टर अ पॉइंट यू कॅनॉट से दॅट वी वोंट बी एबल टू डू इट. सो त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवूनच तुम्हाला हे करायला लागतं. सो हे समजा स्टेज असेल त्याचा मे बी पुढचा पार्ट हा येतो. व्हेनेव्हर यू वॉन्ट टू present it to them, it becomes this. ये सेम स्टेज आहे आधीचं, पण नाउ वी आर जस्ट ऍडिंग द लाइटिंग बिट ओव्हर हियर. वा. सो कारण शेवटी ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. नॉर्मल प्रोडक्ट बेस्ड इंडस्ट्रीमध्ये काय होतं, तुम्ही एखाद्याकडे जाता आणि म्हणता हे माझं प्रॉडक्ट, हे विकत घ्या. तो हातात घेतो, बघतो, त्याला आवडलं तर घेतो, नाही तो सोडून देतो. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मुळात तुम्ही क्लायंटला एक्सपिरियन्स कितपत आधीच तो देऊ शकताय या गोष्टीवर खूप जास्ती महत्व असतं. कारण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये शेवटी तुम्ही सर्व्हिस दिल्यानंतर किंवा इव्हेंट झाल्यानंतरच त्या लोकांना त्याचा फील येणार आहे. सो जेवढं तुम्ही त्यांना
तो वॉक थ्रू देऊ शकता किंवा तो एक्सपिरियन्स आधी क्रिएट करू शकता, ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं थिंकिंग खूप क्लिअर असायला लागतं. म्हणजे उद्या जाऊन अरे आपण या एखाद्या शो सारखं काहीतरी करूया असं नाही होत. बरोबर. तो तुम्हाला, कारण प्रत्येकाला आता त्यांच्यासाठी स्पेसिफिकली डिझाईन्ड काहीतरी लागतं. सो Yes. इन आवर केस आम्ही एक पॉलिसी ठेवलेली आहे की 99% we do not repeat any stage design or set design. So we tend to make it different. थोडं का होईना पण it needs to be different. So if you see our profile, there is no stage like others. It's entirely different. थँक्यू बिन्या. तू हे खूप भारी प्रॅक्टिकली फोटो दाखवून एक्सप्लेन केलंस. त्याच्यामुळे जेन्युअनली लोकांना समजायला पण फरक पडतो की ज्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. सो ते मॅसिव्ह स्टेज डिझाईन तू दाखवलंस आणि तसंच स्टेज डिझाईन तेवढ्याच अॅक्युरेसीनी तुम्ही इम्प्लिमेंट पण केलं. सो त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचे आणि सेम असेच पुण्यामध्ये काम करत असणाऱ्या बऱ्याच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज पण अशा टाईपनी काम करतात. सो त्या सगळ्यांचे पण काय म्हणता येईल, आपण त्या सगळ्यांना पण थँक्यू म्हणूया. निपुण धर्माधिकारीने एक प्रश्न विचारलाय की बऱ्याच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या सध्याच्या पिरियडमध्ये ओव्हरऑल बाहेर जो एक सिनारिओ चालू फायनान्शियल क्रायसिस किंवा या गोष्टींमुळे वेगवेगळ्या गोष्टींकडे शिफ्ट होत आहेत किंवा वेगवेगळे अव्हेन्यूज ओपन करतायत त्यांच्या बरोबर. तर ते रेग्युलर रुटीन तुमचं स्ट्रक्चर असतं का नाही? सध्याचं काही वेगळं आहे ओव्हरऑल सिच्युएशन मार्केटची, त्यामुळे असं काही होत आहे? So should I take this? Binya? येस, बिना Okay, गेला मी आहे. सांगेल जरा तसे. So निपुण हा आहे आणि there are a lot of people who are changing, ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात because probably they are into a lot of financial pressure. आणि as far as we are concerned, मला नाही वाटत की we would start doing something which is different than events किंवा weddings किंवा films that we already do. Whatever else we do is not because आत्ता काही घडत नाही. We are very passionately driven. त्यामुळे I don't think Binya and I really care about neither our team cares. म्हणजे उद्या उठून मी म्हणलं की आपण उद्या काहीतरी पापड विकायला वगैरे लागू तर म्हणजे कोणी काम नाही करणार माझ्याबरोबर. मलाही करायला आवडणार नाही ते. आणि व्हाय डू इट, म्हणजे खूप चांगल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या, खूप काय काय केलं असतं इंजिनिअरिंग नंतर. वी चोज टू डू दिस बिकॉज वी लाईक इट. व्हॉट एव्हरीबडी एल्स इज डुईंग आय डोंट रिली केअर. आणि इव्हेंट्स आहेत, वेडिंग्स आहेत आणि फिल्म्स आहेत, ऍड फिल्म्स आहेत. कीप्स अस व्हेरी ऑक्युपाइड इव्हन टुडे. आणि आय थिंक मोस्ट ऑफ आवर टीम इज ऍक्च्युअली टेकिंग दिस इज अ व्हेरी गुड ब्रेक. जरा जास्ती झालाय तो सगळ्यांनाच, पण ब्रेक नेव्हर द लेस. अनेक लोकांना सुट्ट्याच मिळत नव्हत्या मागचं अख्खं वर्ष, तर खूप मोठी सुट्टी मिळाली आहे. आता अनेक लोक म्हणतात की म्हणजे साधारण प्लॅन असा आहे लोकांचा की ऑफिस चालू झाल्यानंतर आम्ही आठवड्याभराच्या बॅगा घेऊन येतो. हा, त्यामुळे बाहेरच जायचं नाहीये आय वगैरे. थिंक मोस्ट प्रोडक्टिव्ह वीक असणार आहे तो. हा, Yes. आणि म्हणजे देर हॅव बीन पीपल ऑल्सो हू सेड दॅट मी परत सुट्टी तुला मागणार नाही, असे मेसेजेस आहेत. आणि मजेत येते ऑफकोर्स, पण तरी तो एक सेंटिमेंट आहे. आणि ऑफिसमध्ये आय थिंक खूप मजाही करता येते आम्हाला. सो वी आर ऑल मिसिंग दॅट. वी आर नॉट मिसिंग द मनी. वो आ जाएगा. गुड वर्क विल ऑलवेज गेट. वो आ जाएगा, डेफिनेटली. For us, what matters is our team stays with us, and at the end, the team matters. या, इट मॅटर्स अ लॉट. You commit to someone on their behalf, so ती लोक तुमच्या बरोबर असणं खूप महत्वाचं आहे. आणि वी आर नॉट अ टिपिकल एजन्सी जी आज हे नाही, हा माणूस नाही आवडला, तो माणूस नाही आवडला, बदला, अजून कॉस्ट कमी करा. वी व्हॅल्यू अवर पीपल अँड आय थिंक दॅट वे वी आर व्हेरी ट्रेडिशनल. वी आर डुईंग ऑल द वर्क बिकॉज ऑफ आवर पीपल. अदरवाईज ते 4-5 लोक जे कोण फाउंडर, डिरेक्टर आणि जे कोण असे टॉप म्हणवतात स्वतःला, ते काही घंटा करू शकणार नाही. इफ आवर टीम इज नॉट देअर, वी आर नोबडीज. करेक्ट. अँड आय थिंक दॅट स्टँड ऑफ, आणि आय थिंक आमचा तो स्टँड आमच्या काही बाबतीत वेंडर्स बद्दलही लागू होतो. सो वी नो आवर वेंडर्स आर चार्जिंग अस मोर अँड वी आर गेटिंग इट मच ॲट मच चीपर रेट, बट जस्ट बिकॉज दे वर देअर विथ अस, वी वॉन्ट all of us to grow together, so we just keep on continuing with that. या, कारण आय थिंक तो जो आपल्या लोकांचा सपोर्ट असतो ना, दॅट मॅटर्स अ लॉट. सो तुम्ही म्हटलात तसं, सॉरी बोल. हा, म्हणजे वेदर इट इज असोसिएट्स किंवा वेदर इट इज वेंडर्स, आय थिंक वी आर एबल टू डू ॲज अ कंपनी, वी आर एबल टू डू दीज थिंग्स बिकॉज
we have a good team. That's that. तुम्ही दोघांनी खूप छान सांगितलं की इव्हेंट मॅनेजर होण्यासाठी जसं मगाशी तुम्ही सगळ्या टेक्निकल गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे असं म्हटलं, त्याचबरोबर तुम्हाला तुमची टीम पण त्याच पद्धतीने सांभाळता येणं पण खूप महत्वाचं असतं. आणि जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही सगळे एकत्र टीम म्हणून काम करता, तेव्हा येणारं आउटपुट हे खूप भारी असतं. सो जसे तुम्ही टीम म्हणून काम करता, तसे आपले अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज आहेत पुण्यामध्ये, महाराष्ट्रात, ऑल ओव्हर द इंडिया. ते पण तेवढ्याच पॅशनेटली काम करत असतात. त्यामुळे त्यांचे जे प्रोजेक्ट सक्सेसफुल होतात. सो त्या सगळ्यांसाठी तुम्ही म्हणलात तसं की फक्त दिसणारे चेहरे महत्वाचे नसतात. जे मीटिंग्सला जातात, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जे प्रेझेंटेशन्स देतात. पण ज्यांच्या जीवावरती तुम्ही कमिटमेंट देता, ती लोकं पण, ती आपली Correct. टीम पण खूप जास्त महत्वाची असते. Absolutely. करेक्ट. सो म्हणजे वेंडर कडनं हे, अरे तूने कमिट केलंय ना, चल कर देते, हे ऐकणं खूप जास्त चांगलं असतं. येस, अगदीच. सो आता एंड पार्ट कडे येताना आपल्या कम्युनिकेशनच्या आता सगळ्यांनाच असा प्रश्न आहे, पण खरंच एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो, की आत्ताच्या ह्या सगळ्या ओव्हरऑल सिच्युएशन जी चालली आहे, ज्याच्यामुळे गेला अनेक काळ ओव्हरऑल मार्केट बंद आहे पुण्यामधलं. तर ते परत कधी सुरू होईल ह्याच्याबद्दल हॉनेस्टली आपण काही असं लगेच सांगू शकत नाही. पण सुरू होईल तेव्हा काय वेगळ्या पद्धतीच्या आयडियाज किंवा काय प्रिकॉशन्स घेऊन काम सुरू करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही काय सुरू कराल जेणेकरून नॉर्मल एखादा माणूस पण त्या गोष्टी नक्की विचारात ठेवेल, की अरे येस, हे पॉइंट मी पण डोक्यात ठेवीन आणि अशा पद्धतीने पुढे सोशल गॅदरिंग्सशी रिलेटेड ज्या गोष्टी असतील तिथे विचार करेल. कोण द बोलतंय? फन पार्ट ऑफ इट इज, याच्याही आधी आम्ही हेल्थ अँड सेफ्टीची काळजी घ्यायचो. याच्याही आधी आम्ही सॅनिटायझेशन मेन्यूचं करून घ्यायचो. पण ते आम्ही आमच्या जीवावर करायचो. आता वी कॅन बिल्ड द क्लायंट फॉर दिस. That's a very like a interesting way to put it. Makes me very happy. But apart from that, some things will change and some things will come back to normalcy. I think there is a lot of discussion about small is the new big. म्हणजे इव्हेंट साठी लोक म्हणतात स्मॉल इज द न्यू बिग. वेल, दिस इज नॉट गोइंग टू वर्क फॉर अ रिअली लॉंग टाइम. म्हणजे दॅट इज how I think about it. I'm not even saying this is exactly what's going to happen. But see, eventually things will come back to normalcy. It will take time. So जे कोण आता इव्हेंट कंपनीज आहेत, जे कोण आर डुईंग बिझनेसेस लाईक व्हॉट वी आर डुईंग, आय थिंक द ओनली शुअर फायर वे टू सी द नेक्स्ट थिंग इज ऍक्च्युअली वेड दिस थिंग आउट. म्हणजे आता तुम्ही टेक इट इझी, पेस युअर सेल्फ, पैसे खर्च करू नका, बिकॉज एव्हरी डे वी आर लुझिंग मनी. बट वी हॅव टू रिअली मेक शुअर दॅट वेन इट ओपन्स अप वी आर देअर. आणि वेन इट ओपन्स अप व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज थिंग्स आर गोइंग टू स्केल डाऊन सुरुवातीला. सो जो तुमचा क्लायंट आधी एक्स पैसे खर्च करतो, तो एक्स -20% पैसे खर्च करेल, विच इज ओके. बट दॅट इज हाऊ थिंग्स विल रोल बॅक. सपोजिंग इट ऑल स्टार्ट्स रोलिंग बॅक इन 2021, बिकॉज या वर्षी आता पावसाळा चालू झाला, सो इव्हेंट्स आर नॉट गोना हॅपन टिल ऑक्टोबर एनिवे. मग त्याच्यानंतर जे काय सिच्युएशन असेल त्यानुसार, सो सपोजिंग इफ इट ऍक्च्युअली गोज अप टू 2021, एका पॉइंटला ते तुंबलेलं सगळं कधीतरी बाहेर येणार आहे. देर इज गोइंग टू बी, जसं यू आर सीइंग अ ड्रॉप, देर विल बी अ स्पाइक. अँड मेक शुअर यू आर देअर वेन यू आर देअर द स्पाइक. आणि व्हॉट यू आर गोइंग टू डू ड्युरिंग दिस डाऊन टाइम, जो खालती चाललाय तेव्हा व्हॉट यू विल डू इज ऑल दिस व्हॉट एव्हर इज गोइंग ऑनलाईन, की आपण ऑनलाईन इव्हेंट्स करू वगैरे. पण द पॉइंट इज दॅट इफ देर इज अ लाईव्ह बँड विच इज देअर, ते लाईव्ह बघणं आणि ते लाईव्ह कम्प्युटरवर बघणं याच्यामध्ये खूप फरक आहे. पण इव्हन देन इफ यू आर डुईंग कॉन्फरन्सेस जे लाईव्ह होणार आहेत, त्यांना तुम्ही खूप इन्क्लुझिव्ह फिलिंग कसं देऊ शकाल याच्यावरती तुमचा विचार झाला पाहिजे. प्रोव्हाइडेड यू आर लुकिंग ॲट डुईंग बिझनेस ड्युरिंग दिस टाइम. म्हणजे एखादा इव्हेंट असेल जो लाईव्ह झूम वरती होणार आहे, तर त्याला तुम्ही हाऊ कॅन यू क्रिएट टच पॉइंट्स अँड एक्सपिरियन्स सेंटर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज ॲज अ इव्हेंट कंपनी यू आर अन एक्सपिरियन्स क्रिएटर. म्हणजे यू आर ट्राईंग टू डिझाईन एक्सपिरियन्सेस, वेदर इट इज थ्रू लाइटिंग अँड साऊंड अँड whatever, it is still an experience. And how will you create that over Zoom is a big solution to all the problem. व्हर्च्युअल इव्हेंट्स हा एक ऑप्शन आहे. आय डोंट नो ते किती लोक
प्रेफर करतील. ऑफकोर्स देर इज गोइंग टू बी अ स्पाइक. सो इतके दिवस मे बी से कॉन्फरन्सेस विच यूज टू हॅपन बिकॉज समवन इज कमिंग फ्रॉम अब्रॉड आणि आता तो भारतात आल्यानंतर 200-300 लोकांना त्याच्यासमोर बसवा आणि काहीतरी ऐकायला लावा. हे सेम घडणार आहे, फक्त आता ते व्हर्च्युअली घडेल, काही बाबतीत फिजिकली घडेल. पण ह्याचा अर्थ लाईव्ह इव्हेंट्सला मरण आहे का, किंवा लाईव्ह इव्हेंट्स आता संपले, तर हे ऍब्सोल्युटली नाहीये. म्हणजे लॉकडाऊन आहे, म्हणजे तुम्ही किती दिवस ऑनलाईन डेटिंग करणार, शेवटी तुम्ही जाऊन भेटणार. सो देर इज नो एंड टू इट. ग्रेट. तुम्ही दोघांनी खूप छान गोष्टी सांगितल्यात. मला वाटतं की ज्या काही बेसिक पॉइंट्स आपल्याला नॉर्मल माणसांपर्यंत कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये काय काय घडतात आणि काय गोष्टी महत्वाच्या असतात आणि कुठले ऍस्पेक्ट्स याच्यामध्ये असायला पाहिजेत किंवा इव्हेंट मॅनेजर म्हणून कुठल्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत, त्या तुम्ही खूप छान सांगितल्यात. बरेच प्रश्न आहेत, बरेच काय काय आहे, पण त्याच्याकडे न जाता शेवट करताना मला एक मी मगाशी केऊरला विचारलं होतं, असं एखादा पटकन छोटासा कुठला तरी किस्सा बिन्या तू सांगू शकशील का, की बॉस हे एक नको घडायला पाहिजे किंवा अशा पद्धतीने. केऊर तर म्हणलं की असं फारसं काही घडलेलं नाहीये, स्टील प्रोडक्शन पॉइंट ऑफ व्ह्यूनी किंवा नवीन इव्हेंट मॅनेजर साठी की ह्याची काळजी घ्या, अशा पद्धतीने काही सांगू शकशील फन फॅक्ट? नवीन इव्हेंट मॅनेजरला याची काळजी घ्या, फ्रँकली स्पीकिंग असं काही नसतं. प्रॉब्लेम्स हे त्यावेळेला येतात आणि यू कांट इमॅजिन. किस्साच सांगायचं तर काही वर्षापूर्वी आम्ही एक शो केला होता विच वॉज अबाउट कथक इन्फानाइट. सो साधारण एक 150 ते 200 कलाकार एकत्र कथक परफॉर्म करणार होते आणि इट वॉज डन ऑन अ लाईव्ह बँड. लाईव्ह बँड 15 लोक ऑस्ट्रियावरनं आले होते. सो पहिल्यांदा त्या शोची एक काहीतरी तारीख ठरली, तिकडनं लोक येणार वगैरे वगैरे, आणि समोर तो शो एक 15 दिवसांनी पोस्टपोन झाला. तर बाकी सगळं सेम होतं. सो झालं, आम्हाला खूप आयत्या वेळेला त्यांना पिकअप करायचं, इथपासून सुरू झालं. सो काय, आमची टीम गेली मुंबईला, वी पिक देम अप. त्याच्यानंतर साधारण एक 7 शो होते 2-2 दिवसाच्या गॅप नंतर. त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर जेव्हा हॉटेलचं रजिस्ट्रेशन किंवा चेक इन चालू होतं, तेव्हा कळलं की त्यातला जो लीड माणूस होता बँड मधला, त्या बँडच्या लीड माणसाचा पहिल्या 2 शोज नंतर तो आणि अजून एक, या दोघांचे विजाच संपत होते. कारण त्यांनी आधीचा परफॉर्मन्स विजा जो काढला होता तो 20 दिवसाचा वगैरे होता आणि त्या 15 दिवसानंतर 5च दिवस उरले होते. सो हे कम्प्लीट अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे आतापर्यंत शोज मध्ये एखादा फॉरेनर येतोय तर त्याच्याकडे विजाच नाही किंवा त्याचा विजा एक्सपायर होणार आहे, हे नाही होऊ शकत. बट ऍट दिस पॉइंट यू कॅनॉट से की याच्याबद्दल आम्ही नाही काही करू शकत. सो अमृत फ्रॉम आवर टीम, हु इज आवर पार्टनर, तो डायरेक्ट उठला आणि कमिशनर ऑफिसला गेला. तिथं FRO आणि हे बाकी सगळे आणि 150-200 लोक, वेगवेगळ्या लोकांकडनं लेटर्स आणून त्यांनी ते 2 दिवसात तो विजा एक्सटेंड करून घेतला होता. बट दिस वॉज अनएक्सपेक्टेड, पण यू कॅनॉट से नो टू धिस. आणि त्यामुळे लाईक आय सेड, यू हॅव टू बी स्ट्रीट स्मार्ट, यू हॅव टू बी रिसोर्सफुल. की इव्हेंट मॅनेजर म्हटल्यानंतर एकच काहीतरी मी गोष्ट करीन असं नाही होत. कारण जेव्हा तुम्ही रिसोर्सफुल होता त्या क्षणी हे जातं की तुम्हाला ते इव्हेंट मॅनेजमेंट मधनं आलेलं जे इन्स्टिंक्ट असतं ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतं. लाईक माझा आजचा व्हिडिओ, की मी इव्हेंट मॅनेजर, मला काहीतरी काम करायचं त्यामुळे मी भांडी घासू शकतो आणि मी ती खूप छान घासीन. सो देर ऑलवेज कम्स अ टाइम, आणि आफ्टर बिंग एन इव्हेंट मॅनेजर तुम्हाला ते जाणवतं की देर आर सो मेनी डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ लाईफ ज्याच्याकडे तुम्ही खूप लॉजिकली बघू शकता. आणि एकदा तुम्हाला ती सवय लागली की ते एक प्रोसेस मध्ये करणं, मग याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, हे सगळं ऑटोमॅटिकली डेव्हलप होतं. सो आय थिंक इव्हेंट मॅनेजर्स, इफ यू आज उचलून कोडिंग सोडल्यास बाकी कुठल्या ठिकाणी टाकलं तर देयर विल बी अ गुड थिंग, गुड पीपल टू वर्क. Yeah, we can code, but not immediately. Yes. You can decide your own code. Yeah. My code of conduct is very fixed though. ओके, ग्रेट. सो अशा तऱ्हेने तुम्ही खूप छान गोष्टी बोललात. खूप ऍस्पेक्ट्स आहेत कव्हर करायचे. अनेक लोक विचारतायत की तुम्ही सेलिब्रिटीजला कसे मॅनेज करता आणि काय, बट त्याच्याबद्दल आपण एक वेगळं सेशन घेतलं तरी कमी पडू शकेल आणि त्याच्याबद्दलचे आज आम्ही तेजसला मॅनेज केलं, त्यामुळे तुम्ही बघा कसं झालंय. ओके, थँक्यू. अशा तऱ्हेने तुम्हाला पटकन एक सेलिब्रिटी म्हणून टाक केलेलं आहेस. पण स्टील
सो ह्या बेसिक छोट्या कॉन्व्हर्सेशनच्या बेसिक नोटवरती आपण आज थांबूयात. कारण की अजून अनेक ह्याचे ऍस्पेक्ट्स कव्हर करता येतील. सो पर्टिक्युलर कुठला ऍस्पेक्ट घेऊन आपण परत एकदा नक्की बोलायला येऊया. पण आज इथे आलेल्या सगळ्या लोकांना मी त्यांचे आभार मानतो, की आमच्याकडून प्रॉब्लेम झालेला असला तरीही तुम्ही थांबलात आणि लेट सुरू झाल्यावरती सुद्धा आम्हाला जॉइन केलत आणि आमच्या बरोबर थ्रू आउट द सेशन आहात. आमच्या गप्पा ऐकल्यात, कमेंट्स करताय आणि सो असंच प्रेम करत राहा. थँक्स नीरज, थँक यू केयूर. तुम्ही दोघं आज इथे आलात. एक बेसिक लाईन्स वरती का होईना आपण कॉर्पोरेट इंडस्ट्री आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टींवरती इव्हेंट मॅनेजर म्हणून चर्चा केली. तुम्ही त्याच्याशी रिलेटेड गोष्टी सांगितल्यात. सो खूप थँक्यू. आणि सो Thank you. अशाच पद्धतीने उद्या सकाळी 11 वाजता आपण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर्स यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत आणि त्यांचे इव्हेंट्सच्या ऍस्पेक्ट मधले परफॉर्मन्सच्या दृष्टीने त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स असतात, त्यांना काय प्रॉब्लेम्स फेस कराव्या लागतात. त्याच पद्धतीने तुम्हाला पण जर कुठली रिक्वायरमेंट किंवा प्रॉब्लेम किंवा काही डिस्कस करायचं असेल तर नक्की माझ्या पेजवर, फेसबुकच्या अकाउंटवरती उद्या सकाळी 11 वाजता भेटूयात. आणि आजचं सेशन जर कोणाला लाईव्ह बघता आलं नाही तर माझा युट्यूबचा चॅनल आहे तेजस देवधर डिलाइट एंटरटेनमेंट. तर ह्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्की ही आधीची झालेली सेशन्स बघू शकता. सो अशा पद्धतीने आपण आजचं सेशन इथे थांबूयात. सगळ्यांना खूप खूप थँक्यू. तुमच्या दोघांचे पण आणि पुण्यातल्या आणि आपल्याशी कनेक्टेड असलेल्या सगळ्या इव्हेंट मॅनेजर्सचे, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे, त्यांच्या सपोर्ट स्टाफचे, त्यांच्या टीमचे, व्हेंडर्सचे, ह्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मेनली कॉर्पोरेट इंडस्ट्रीज आणि वेगवेगळे सेक्टर्स जे प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामुळे आपले काय म्हणतात, आपला धंदा, आपला बिझनेस रन होतो ज्या लाईन्स वरती. सो त्यांचे पण आभार. सो आज इथेच थांबूयात. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या सेशन 5 चा एंड मी इथे करतोय. थँक्यू. उद्या सकाळी भेटूयात. Thank Thank you, you everyone. guys. Thank you, Bye-bye. Good Teja. night. Bye bye. Good night. Good night.